नमस्कार, जय श्रीराम. तर आज आपण महाराष्ट्र शासनाची जी बांधकाम कामगार योजना जी आहे, त्याच्याबद्दल माहिती बघूयात. त्याचं जे 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवर्जून नवीन जे असतील त्यांनी हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे, ते फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला लागतं. त्याचा एक महाराष्ट्र शासनाने JR काढला आहे. त्या JRमध्ये काय सांगितलं आहे तो पण आपण JR बघणार आहोतच. तत्पूर्वी 2017च्या JRनुसार विकास विभागाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर 2017 रोजी एक JR काढण्यात आला होता. त्यामध्ये बांधकाम कामगारांना देण्यात येणारे 90 दिवस त्यांनी जे बांधकाम केलं आहे त्याचं प्रमाणपत्र असावं आणि तरच तुम्हाला ही नोंदणी करण्यात येणार होती. त्याच्यासोबत एक JR दिला होता. आता या JRनुसार यापुढे बांधकाम कामगार जे आहेत त्यांना 90 दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र जे ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी द्यावेत अशी सूचना बांधकाम कामगार विभागाचे मंत्री जे आहेत थोडकर यांनी दिलेले आहेत. तर आपण याचा JR काय आहे ते आता बघूयात. तर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक BPL 2015 प्रभाग क्रमांक 237 परा 3 नुसार बांधकाम कामगार कोर्ट मुंबई यांच्याकडून जे प्रमाणपत्र आलेलं आहे त्याचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्राचं आपण वाचन करूया किंवा तो JR काय आहे किंवा त्या JRमध्ये दिलेली माहिती काय आहे ती आपण थोडक्यात बघूया. तर प्रस्तावना केली जाते. शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग क्रमांक PPM 2015 प्रभाग क्रमांक दिनांक 16 नोव्हेंबर 2025 अन्वये बांधकाम कामगारांनाही ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक संस्थांना म्हणजे ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. सदर परिपत्रकासोबत देण्यात आलेल्या नमुना प्रमाणपत्राबरोबर बांधकाम कामगाराने 90 दिवस काम केल्याचे उल्लेख करण्यात आलेला नव्हता. या त्रुटीचा गैरफायदा अपात्र लाभार्थ्यांनी घेत असल्याची शक्यता कामगार आयुक्तांनी वर्तवली आहे. त्या अनुषंगाने सुधारित प्रमाणपत्र देण्याबाबतची बाब शासनाच्या विपरीत होती. तर शासन परिपत्रक जे आहे नवीन त्याचा नियम असा आहे की उपरोक्त नमूद परिस्थितीचा शासन परिपत्रक ग्रामविकास विभाग दिनांक 16/11/2015च्या सोबतच्या प्रमाणपत्रात बांधकाम कामगाराने 90 दिवस काम केल्याचा उल्लेख नसल्याने या परिपत्रकासोबत जोडलेल्या सहमतीतील प्रमाणपत्र बांधकाम कामगाराला नोंदणी प्रमाणपत्र देण्यासोबत आवश्यक कारवाई सर्व स्थानिक संस्थांनी करावी म्हणजे त्या ग्रामपंचायतीने करावी. तसेच सदर प्रमाणपत्र देताना कामगारांच्या यास्तबाबत अधिकृत युनिट व अधिकृत फोटो असलेल्या ओळखपत्राचा नमुना अर्जासोबत देण्यात यावा. अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे 2025मध्ये काढलेलं. तर तुम्हाला हे परिपत्रक ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडनं हे भेटून जाईल. हे पत्र भेटल्यानंतर तुम्ही त्यावर ग्रामसेवकाचा सही व शिक्का घ्यायचा व ते प्रमाणपत्र योग्यरित्या व योग्य कागदपत्र लावून भरायचं आहे व तुम्ही तुमची नोंदणी 1 रुपयामध्ये करू शकतात. तर आपण त्याचा जो प्रमाणपत्र आहे 90 दिवसाचं ते बघणार आहोत. ते 90 दिवसाचं प्रमाणपत्र आहे की प्रमाणित करण्यात येते की तुमचं नाव तुमचा पत्ता असेल. त्याच्यानंतर प्रमाणपत्र जे असेल तुमचं नाव तुमचं गाव तुमचं वय असेल. त्यानंतर तुम्ही कधीपासून काम करतायत ते राहील आणि त्यानंतर खाली अधिकृत बांधकामकार जो असेल त्याची स्वाक्षरी असेल. थोडक्यात उदाहरणार्थ म्हणजे स्थानिक स्तरावर जो आहे ग्रामपंचायत लेवलला ग्रामसेवक त्या ग्रामसेवकाची तिथे स्वाक्षरी राहील व जे काम तुम्ही करतायत ते कोणत्याही मनरेगाच्या अंतर्गत येते की कोणत्या किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेअंतर्गत येतं त्याचा तिथे उल्लेख केलेला राहील, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. अशा प्रकारे जर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अजून योजनांचा फायदा जर घ्यायचा असेल तर या योजनेमार्फत एक बांधकाम कामगार जे राहतात त्यांना शासनाकडून विविध योजना दिल्या जातात. जसे त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी 51,000 रुपये किंवा मुलांची शिष्यवृत्ती वगैरे. तर अशाच योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत जय श्रीराम.